विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन। स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। सन्मानीय संस्कृत अनुरागिणः स्वागतं स्वागतं सुस्वागतम्। गत संस्कृत दिवस अवसरे महाराष्ट्र शासनस्य उच्च शिक्षण विभागेन अस्य वर्षस्य कवि कुलगुरु कालिदास संस्कृत साधना पुरस्काराः घोषिताः। 25,000 रूप्यकैः साकं सन्मानपत्रं सपत्नीक सत्कारः च इति एतस्य पुरस्कारस्वरूपम् अस्ति। मन्त्रालये श्रीमतः राजेश टोपे महाभागस्य अध्यक्षे सम्पन्ने एतत् विषयकः निर्णयः अभवत्। समये अस्मिन् राज्यमन्त्रिणः श्रीमतः सावंत महोदयः, प्रधान सचिवः माननीयः संजय कुमारः तथा च उच्च शिक्षण विभागस्य संचालकः माननीय गायकवाड महोदय इत्यादयः चयन समितेः मान्यवराः उपस्थिताः आसन्। एते पुरस्कार प्राप्तः विद्वांसः प्राचीन संस्कृत पंडितः इति श्रीमती ललिता शास्त्री विनायक आर्वीकर नागपुरम, संस्कृत वेदमूर्ति इति श्रीयुत शांताराम मोहिनीराज भानोसे नासिक, संस्कृत अध्यापकः इति श्रीनिवास सांबशास्त्री पुजारी नांदेड़ तथा च श्रीमती श्रद्धा वामन तेलंग नागपुरम, संस्कृत प्राध्यापकः इति डॉक्टर शिवदास कुंडलिक जाधव सातारा तथा च डॉक्टर श्रीमती उमा वैद्य मुंबापुरीम। अधुना कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यालय रामटेक नागपुर नगरे सेवारताः नूतन कुलगुरु रूपेण। संस्कृत कार्यकर्ता इति डॉक्टर शंभा चांदेकर पुण्यपत्तनम, डॉक्टर अजित महादेव कुलकर्णी पुण्यपत्तनम च। अन्य राज्यस्य संस्कृत पंडिता इति प्रोफेसर डॉक्टर हरे कृष्ण सत्पथी, कुलगुरु केंद्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपति आंध्र प्रदेशः च। अभिनंदनार्हाः सर्वे अपि संस्कृत सेवारताः। अधुना अहम् उर्वरित भाषणं महाराष्ट्र भाषायां कर्तुम् इच्छामि। संस्कृत साधना पुरस्कार 6 व 7 मे 1960 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना स्वर्गीय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी संस्कृत स्थायी समिती या नावाने एक समिती स्थापन करण्याचे ठरवले व ते अंमलातही आणले। डॉक्टर के.आर. पोद्दार व पाटणकर शास्त्री एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई व माननीय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाई व श्री करंबेळकर शास्त्री नागपूर या चौघांची समिती सदस्य म्हणून नेमणूक केली। नंतर शासनाने संस्कृत स्थायी समितीची पुनर्रचना केली। 30/1/1971 पासून शिक्षण संचालनामार्फत दरवर्षी श्रावणी पौर्णिमेला संस्कृत पंडितांचा सत्कार केवळ श्रीफळ व सन्मानपत्र देऊन केला जात असे। पूर्वी एकच शिक्षण विभाग होता। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण संचालनालय व उच्च शिक्षण संचालनालय असे 2 स्वतंत्र विभाग झाले। तेव्हापासून संस्कृत दिन साजरा करणे, यथायोग्य व उपेक्षित संस्कृत पंडितांना पुरस्कार देणे तसेच महाराष्ट्रातील संस्कृत विषय असलेल्या संस्कृत विद्यापीठाच्या BA व MA अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे 1,000 रुपये पारितोषिक देऊन 1,000 ते मागच्या वर्षी 3,000 वाढवले, पण तो GR झाला नसल्यामुळे आपण देऊ शकत नाही। कृपया पुढील वर्षी ती देण्यात येईल। विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन व सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्याचे कार्य उच्च शिक्षण संचालनालयामार्फत होऊ लागले।